नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत तुंगारेश्वरला. तुंगारेश्वर आमच्या इथून आहे जवळजवळ 40 किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे आणि नेहमीप्रमाणे ही आपली एकदम शॉर्ट राईड असणार आहे. पटकन जाऊन पटकन यायचं. तर चला, जास्त टाईमपास नाही करायचा, पटकन जाऊया गाडीजवळ. तर आज आपली सायकल नसणार आहे, आज आपण बाईकने जाणार आहोत. तर चला. चला मित्रांनो, राईड सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. भिवंडीवरून तुंगारेश्वरला जायला दोन पर्याय आहेत. एक रस्ता आहे तो घोडबंदर गाव मार्गे जातो आणि जो दुसरा रस्ता आहे तो जातो भिवंडी पारोळ रोड मार्गे. आम्ही पर्याय निवडला आहे भिवंडी पारोळ रोड मार्गे. हा रस्ता थोडा खराब आहे. त्यातल्या त्यात जर आपण भिवंडी पारोळ रोड मार्गे जाताना सातिवली फाट्यावरून न जाता सातिवली फाट्याच्या अगोदरच जो डावीकडून तुंगारेश्वरला रस्ता जातो त्या रस्त्याने जर गेलो तर तो रस्ता अजूनही खराब आहे. पुढे जाऊन तुम्हाला आम्ही तो रस्ता दाखवणारच आहोत. आपण जी राईड करणार आहोत ती तुंगारेश्वरच्या दुसऱ्या गेटपासून चालू करून पहिल्या गेटमधून आपण बाहेर पडणार आहोत. पण हा जो पूर्ण रस्ता जो आहे ना तो अतिशय खराब आहे. जर तुमची गाडीचे टायर व्यवस्थित असतील तरच तुम्ही या रस्त्याने जायचा प्रयत्न करा, अन्यथा तो प्रयत्न करू नका. कारण जर गाडी खराब झाली, टायरला काही झालं तर खूप मोठ्या संकटात आपण सापडू शकतो. कारण आजूबाजूला काही दुकान नाही आहे, काय नाही आहे. हा पूर्ण अभयारण्याचा रस्ता आहे आणि मध्ये तुम्हाला कसलीच मदत मिळणार नाही आहे. आपला प्रवास कसा असेल तुम्ही या स्क्रीनशॉटमध्ये बघू शकता. हा परिसर खूप निसर्गरम्य आहे. समोर दिसणारे दृश्य तुमच्या डोळ्याचे पारणे फेडतात. पण रस्ता खूपच खराब आहे. रस्त्याचं काम आता हाती घेतलेलं आहे, पण तरी पण खड्डे खूप आहेत आणि काम घेतल्यामुळे एक लेन पूर्ण बंद असते आणि दुसरी लेन फक्त चालू असते. त्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्यांना पूर्ण थांबावे लागते. म्हणून जर या रस्त्याने जायचा विचार करत असाल तर फक्त रविवारी जा. आता हा जो मार्च, एप्रिल, मेचा महिना आहे, या महिन्यामध्ये तरी हे काम पूर्ण होणं अशक्य आहे. त्यामुळे जर तुम्ही या वेळामध्ये कधी जायचं ठरवलं तर फक्त रविवारीच जा. उन्हाचे दिवस आता सुरू झाले होते, पण तरीही सकाळी खूप थंडी वाजत होती. आम्ही बाईकवर असल्यामुळे थंडी जरा जास्तच लागत होती. आम्ही जॅकेट वगैरे असं काहीच बरोबर घेतलं नव्हतं, फक्त साधा टी-शर्ट अंगात होता. उन्हाच्या दिवसात ही अनपेक्षित थंडी खूप सुख देऊन जात होती. हा थंड वारा एका स्वातंत्र्याची जाणीव करून देतो. आपण कुठेतरी दूर चाललोय, सर्व जगाला मागे टाकत. ही झाडे, हा रस्ता, ही घरे, हे सर्व मागे जात आहे. ही जाणीवच खूप छान असते मित्रांनो. सूर्य नुकताच वर आला होता. आम्ही त्याला मनोमन नमन करून पुढे जात होतो. सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळी अशी राईड मारणे ही आपल्यापैकी अनेकांची सुप्त इच्छा असते. पण सर्वांनाच ही संधी मिळतेच असं नाही आहे. तुमच्याकडे पण जर बाईक असेल मित्रांनो तर जरूर निघा राईडला. भले तुमच्याकडे वेळ नसेल पण वेळ काढा. वेळ हा कधीच मिळत नाही मित्रांनो, वेळ काढावा लागतो. आमच्याकडे सुद्धा वेळ नाही आहे, पण आम्ही काढला आहे या अशा बाईक राईडसाठी. मध्येच रस्ता पूर्ण गायब झाला. फक्त कच्चा रस्ता शिल्लक राहिला होता. पण तरीही आम्ही थांबलो नाही, तसंच चालत राहिलो. कारण माहिती आहे आता रस्ता खराब आहे तर नंतर चांगला रस्ता मिळणारच आहे. आणि तसं झालं सुद्धा. थोड्या वेळाने खूप चांगला रस्ता सुरू झाला. इतका चांगला की आमच्या बाईकचा वेग आपोआप वाढला. वाढलेल्या हिरवळीवरून हे लक्षात येत होतं की आता अभयारण्याचा परिसर जवळ आला आहे आणि थोड्याच वेळात कदाचित आम्हाला लेफ्ट टर्न घ्यावा लागेल. आम्ही मॅप तर बघतच नव्हतो, कारण आम्हाला वाटलं की लेफ्ट टर्न हा मस्त आम्हाला दिसेल. हा लेफ्ट टर्न अजिबात तुम्हाला रस्त्यावरून दिसणार नाही. तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागेल किंवा तुम्ही एकतर गुगल मॅपला तरी फॉलो करा.
पण पंचायत अशी आहे की गुगल मॅपवरून हा रस्ता सहसा दिसत नाही आहे, कारण रस्ता इतका खराब आहे. त्यामुळे थोडं लक्ष द्या डावीकडे आणि मग तुम्हाला तो टर्न आपोआप मिळेल, नाही तर तुम्हाला पुढे जाऊन यू टर्न मारावा लागेल. बाईकवर आमच्या सावलीशी पाठशिवणीचा खेळ चालू होता. कधी सावली पुढे तर कधी सावली मागे. थोडं दूर गेल्यावर लेफ्ट टर्न आला, तिथून आम्ही लेफ्ट घेतला. समोर ते आम्हाला बालयोगी सदानंद महाराज आश्रमची कमान दिसली. इथूनच आपल्याला आत जायचं आहे. रस्त्याकडे बघून तर हिंमत होत नव्हती, म्हणून एक दादा पुढून जात होता. थांबून त्याला विचारलं की गाडी पुढे जाईल का. त्यांनी सांगितलं की बाईक जाते फक्त. समोर जी आपल्याला पाटी दिसते तिथून आपण अभयारण्यात प्रवेश करतो. रस्ता खूप कच्चा आहे मित्रांनो, आणि मोठे मोठे दगड आहेत. खरं म्हणजे हा रस्ता ट्रेकिंगसाठी आहे आणि फक्त बाईकच इथून जाऊ शकतात. पुढे गेल्यावर तर रस्ता अजूनच खराब आहे, त्यामुळे फोर व्हीलर नेणं खूप खूप कठीण आहे. रस्ता खराब असला तरी परिसर खूप छान आहे. सर्व दृश्य अगदी निसर्गरम्य आहेत. मोठी मोठी झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहेत. झाडांच्या मागून येणारी सूर्यकिरणे खूप सुख देऊन जात होती. असं वाटत होतं की इकडेच बघून चालवावी बाईक, पण समोर लक्ष देणं गरजेचं होतं, कारण खाली खूप खोल दरी आहे. तुम्ही पण बाईक चालवताना खूप काळजीने चालवा. हे ठिकाण मुंबईच्या अगदी जवळ असलं तरीही ते खूप उंचावर आहे. कदाचित तुम्हाला लांबून डोंगर इतका उंच नाही दिसणार, पण जेव्हा आपण डोंगर चढतो ना तेव्हा समजतं, कारण वळणांमागून वळणं जात होती. आम्ही सतत चढत होतो, एकही उतरण येत नव्हती. हा डोंगर संपतच नाही की काय असं वाटायला लागलं होतं, कारण रस्ता तर पुढे जाऊन खूपच खराब झाला होता. मध्ये मध्ये तर मोठे मोठे खड्डे होते, मोठे मोठे दगड होते. त्यामुळे खूप भीती वाटत होती की बाईकचा जर टायर पंक्चर झाला तर आम्ही काय करणार. आमच्याकडे पंप तर होता, पण पंक्चर रिपेअर किट नव्हतं आमच्याकडे. म्हणून तुम्हाला जर या रस्त्याने यायचं असेल तर पंक्चर रिपेअर किट आणि एक छोटासा पंप जरूर तुमच्यासोबत ठेवा. रस्ता इतका निर्मनुष्य आहे की फक्त समोरून 1-2 बाईक्सच येताना दिसल्या, बाकी पूर्ण रस्त्यावर कोणीही आम्हाला दिसलं नाही. निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांसाठी ही खूप चांगली जागा आहे. मध्ये मध्ये थोडा सपाट रस्ता येत होता, तेव्हा बाईकचा वेग वाढत होता. प्रत्येक वळणावर आमचा सूर्यकिरणांशी लपंडाव चालू होता. कधी सूर्यकिरणे आमच्या समोर यायची तर कधी ती मागून यायची. रस्त्याच्या बाजूला जी झाडे होती त्यांना अनेक विविध रंगाची पाने होती. असं वाटलं की जणू होळीच खेळतोय काय निसर्ग. काही झाडांच्या खाली तर फुलांचा सडाच पडलेला होता. तुम्हाला तर हे दृश्य नक्कीच आवडेल. बाईक सतत फर्स्ट गिअरवर चालत होती आणि ते पण चढणीवरती. म्हणून थोड्या वेळासाठी एका वळणावर थांबलो. बाजूने दरीचं विहंगम दृश्य दिसत होतं. पूर्ण दरीमध्ये धुकं पसरलं होतं. ते पाहून तर खूपच मजा आली. एक वेगळाच अनुभव होता तो. पूर्ण दरीमध्ये सूर्यकिरणे पडलेली आणि डोंगरांच्या मध्ये पूर्ण धुकं साठलं होतं.
हे दृश्य मुंबईमध्ये खूप कमी बघायला मिळेल तुम्हाला. यासाठी खूप दूर जावं लागतं, पण हे तर आपल्या अगदी जवळ आहे. वाटेत परशुराम कुंड लागतं. वेळ असल्यास नक्की या ठिकाणाला भेट द्या. परशुराम कुंडापासून पुढे गेल्यावर बालयोगी श्री सदानंद महाराज यांचा आश्रम लागतो. सदानंद महाराज हे वयाच्या 12व्या वर्षापासून येथे तपश्चर्या करत आहेत. बाबांना लहानपणापासूनच एकांतवासाची आणि तपश्चर्येची आवड होती, म्हणून त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी तुंगारेश्वर या जंगलाची निवड केली. येथे त्यांनी अनेक वर्षे योगधारणा आणि तपश्चर्या केली. बाबा येथेच वास्तव्यास असतात. आम्ही मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं, पण बाबांचं दर्शन घ्यायची संधी आम्हाला नाही मिळाली. आश्रमाच्या बाजूला तुंगारेश्वर जंगलातील दरींचं खूप विहंगम दृश्य दिसतं. आश्रमापासून मंदिर पुढे 7 किलोमीटरवर आहे. आश्रमानंतर रस्ता थोडासा चांगला होतो, पण मध्ये मध्ये परत खराब रस्ता येतोच. वाटेत पाण्याचे अनेक हातपंप आहेत. सहज म्हणून आम्ही उतरून बघितलं की याच्यामध्ये पाणी येतंय की नाही, तर खरोखर सर्व पंप चालू होते. थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो. मंदिराच्या बाहेर पार्किंगची चांगली सुविधा आहे. बाहेर खाण्यापिण्याचे अनेक स्टॉलसुद्धा आहेत. परिसर अभयारण्याचा असल्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे. मंदिराच्या आत फोटो आणि व्हिडिओसाठी बंदी आहे, त्यामुळे आपण कॅमेरा आत नेऊ नाही शकत. आजूबाजूचे अनेक लोक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिरात नेहमी वर्दळ असते. मंदिरात दर्शन घेऊन नंतर आम्ही घोडबंदर रोड मार्गे घरी निघालो. आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.